प्रकरण आता चालू होतं, त्याच्यामध्ये खूप साऱ्या तरुणांनी आपल्या देशाबद्दल, धर्माबद्दल अशा गोष्टी बोलल्या आहेत की ज्याच्याने सगळ्यांच्याच भावना दुखावल्या आहेत. भ्रष्ट नेते भ्रष्टाचार करतात, हा देशाचा अपमान आहे. पण आपण आपल्या साईडने आपल्या देशाबद्दल कोण वाईट बोलत असेल तर त्याला समर्थन करतोय, हाही एक देशाचा अपमानच आहे. आणि आपण आपल्या साईडने तेच करू शकतो की आपण ती लाज बाळगू शकतो. धर्माबद्दलही तेच आहे की आपण नेक्स्ट लेवलला जाऊन आपण धर्म कुठलाच पाळत नाही आहोत, पण आपल्या साईडून आपण काय करू शकतो की त्याचं रिस्पेक्ट करू शकतो, त्याचा रिस्पेक्ट मेंटेन करू शकतो. जर कोण त्याच्याविषयी वाईट बोलत असेल तर आपलं कर्तव्य बनतं की हा मुद्दा नाहीये तर ह्या गोष्टीमध्ये आणू नका, किंवा आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात, किंवा आमच्या पूर्वजांनी खूप अशा गोष्टी केल्या त्यांना ती ठेच पोहोचते, तर आपलं हे कर्तव्य आहे, आपण हे करू शकतो. तर मग भ्रष्टाचार करणारे माणूस आणि देशाच्या विषयी वाईट बोलणारे माणूस ह्यांच्यामध्ये काय, सगळ्यांनी एकमेकांना प्रॉमिस करूयात की यापुढे म्हणजे खूप मुद्दे येणारच आहेत ज्याच्यामध्ये दोन मतं पडणार आहे, दोन गट पडणार आहे, पण आपल्याला हे विसरून चालणार नाहीये की आपण या देशाचे नागरिक आहोत आणि आपल्याला या देशाचा चांगला विचार करायचा आहे. असं नाही की फ्लो मध्ये वाईट बोललंय, तुकडे तुकडे होईल त्याला आपण समर्थन दिलंय आणि हसलोय, तर हे आपलं कर्तव्य नाही आहे. आणि धार्मिक भावना पण नाही दुखवल्या गेल्या पाहिजेत, कारण त्याच्यामध्ये देशाच्या बाबतीमध्ये सगळ्या सैनिकांचा अपमान झाला, तो ज्यांनी स्वतःचे प्राण दिले, आणि धर्माच्या बाबतीतही ज्यांनी धर्म राखायचा प्रयत्न केला, त्यांनी बलिदान दिलं त्याच्यासाठी, तर त्यांचा हा अपमान आहे. आपल्या साईडून आपण फक्त हेच करायचं की आपण रिस्पेक्ट करायचा आहे. त्याच्याविषयी कोण वाईट बोलत असेल तर आपल्याला ते रोखायचं आहे, भले ते आपले जवळचे असू दे नाहीतर आपले कोणीही असू दे, तिथे आपण कॉम्प्रोमाइज नाही केलं पाहिजे. हेच आपण आपल्या साईडने प्रयत्न